महिन्यातच लागला होता. भारतात राजीव गांधी यांनी संगणक युग आणलं आणि आता तर त्याचा विस्तार प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाच्या आयुष्यात एवढ्या प्रमाणात झालेला आहे की आता नवीन पिढीला कॉम्प्युटरशिवाय जगता येतं असं मला वाटतच नसावं. भारताच्या संगणक वाटचालीत व्यापारात महत्त्वाचं नाव म्हणजे अच्युत गोडबोले. अष्टपैलू आणि अनेक विषयात विद्वान असलेल्या या आपल्या पार्लेकरांचं पुस्तक म्हणजे संगणक युग. त्यावर बोलणार आहेत गंध सुमनांचाकडून अंजली पेंढखळे. धन्यवाद. इथे जमलेल्या सर्व सखींना नमस्कार. मी आज संगणक युग या अच्युत गोडबोले या पुस्तकामधून वाचलेली संगणक युगाचा जन्म कसा झाला याबद्दल माहिती सांगणार आहे. थोडक्यात 3 शतकापूर्वी न्यूटन एकदा समुद्राकडे पाहून असे म्हणाला की या गूढ अथांग समुद्रातून चांगले दगड शोधून काढण्याचा मी प्रयत्न करत आहे. अज्ञात अशा विश्वातून दगड शोधून काढण्याचा प्रयत्न त्याने केला आणि न्यूटनने विज्ञानात प्रचंड क्रांती केली. त्यानंतर कित्येक वर्ष शास्त्रज्ञ नवीन शोध लावायला घाबरत होते. पण न्यूटनच्या नियमाच्या आधारे पुढे यंत्रयुगाची सुरुवात झाली आणि शेतीप्रधान समाजात उद्योग व्यापार वाढून औद्योगिक क्रांती झाली. 19व्या शतकात शोध कसे लावायचे याचा शोध लागला. खरी प्रगती मात्र 20व्या शतकातच झाली. एक म्हणजे क्वांटम क्रांती, दुसरी म्हणजे DNA क्रांती आणि तिसरी संगणक क्रांती. या दोन्ही क्रांतीमधूनच या 2 क्रांत्या झाल्या. ही प्रगती होत असताना शास्त्रज्ञांना अनेक दिव्यातून द्यावे लागले. धर्माच्या जुनाट कल्पनांचा या सर्व शास्त्रज्ञांना विरोध असायचा. 1901 साली विमानाने हवेत उडण्याच्या प्रयत्नांची खूप टिंगल झाली. पण शास्त्रज्ञ ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या पूर्ण करण्याचे स्वप्न बघतात आणि पूर्ण करतात. शास्त्राच्या प्रगतीचे गणित विचित्र आहे. दर 10 वर्षात माणसाचं ज्ञान दुप्पट होईल, संगणक शक्ती दुप्पट होईल, जेनेटिक शास्त्रातही दुप्पट प्रगती होईल. आता संगणकाने संशोधनातच नव्हे तर आपल्या आयुष्यातील शाळा, कॉलेज, कार्यालये, कारखाने, घर, दुकाने या सगळ्याच्या केंद्रभागी संगणक असणार आहे. यातल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत भारतासाठी असे नाही. प्रगतीमुळे सुबत्ता वाढली असली तरी भारतातील गरिबी दूर झालेली नाही आहे आणि याचे कारण आपल्या इतिहासात, समाज व्यवस्थेत आहे. ती दूर केल्याशिवाय नुसतीच तांत्रिक प्रगती होऊन चालणार नाही. 21वे शतक संगणकाचे ठरणार आहे यात शंकाच नाही. संगणकाच्या शोधाचे धागेदोरे इतिहासात सापडतात. 17व्या शतकात एका जर्मनाने आकडेमोडीचे घड्याळ बनवले. त्यानंतर 1645 मध्ये अवघ्या 19व्या वर्षी पास्कलाइन हे यंत्र बनवून कॅल्क्युलेटरचा शोध लागला. त्यानंतर गुणाकार भागाराचे यंत्र बनवले. अजून इलेक्ट्रॉनिक्सचा जन्म व्हायचा होता. त्यानंतर 1821 मध्ये चार्ल्स बॅबेज नावाच्या गणितज्ञाने डिफरन्स इंजिनाची कल्पना सुचली आणि लगेच त्याला ॲनालिटिकल इंजिनची कल्पना सुचली. त्यात आजच्या संगणकासारखी मेमरी आणि CPU होते. संगणकाची मूल कल्पना बॅबेजचीच मानतात. लॉर्ड बायरनची मुलगी ऑगस्टा एडा ही जगातील पहिली प्रोग्रॅमर समजली जाते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हर्मन होलेरिथ याने टॅब्युलेटिंग मशीन्स बनवले. ही यंत्रे म्हणजेच एक प्रकारचे संगणकच होय. त्याने टॅब्युलेटिंग मशीन कंपनी काढली. हिचीच पुढे संगणक टॅब्युलेटिंग कंपनी झाली. 1914 मध्ये वॉटसनने आजची जगप्रसिद्ध इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स IBM ही कंपनी काढली. याच सुमारास अमेरिकेमध्ये संशोधन चालू होते. 1940 मध्ये हॉवर्ड आयकेन याने IBM साठी डिजिटल संगणक बनवला आणि आजच्या डिजिटल युगाची खरी सुरुवात झाली. संगणक क्षेत्रातल्या ज्ञानी समृद्ध व्यक्तिमत्वाच्या लेखकांनी म्हणजे अच्युत गोडबोलेंनी लिहिलेल्या संगणक युग या पुस्तकातील ही माहिती तुम्हाला निश्चितच आवडली असेल आणि तुम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.
सध्याच्या जगात रोजच्या रोज चर्चेला जाणारा विषय म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज ज्या त्या क्षेत्रामध्ये AI वापरायची माणसांना नुसती घाई झाली आहे, पण अनेक विचारवंतांना त्याची काळजीही वाटते. अतिशय विस्मयकारी अशा या वैज्ञानिक शोधाने सर्वत्र नुसती खळबळ माजवली. मानवाच्या प्रगतीसाठी उपयुक्त असं हे तंत्रज्ञान जर नाठाळांच्या हाती लागलं तर त्यातून किती मोठे धोके निर्माण होऊ शकतील याचाच आढावा जगभरातील विचारवंत घेत आहेत. त्याचे फायदे जास्त का तोटे? मला वाटतं कथा क्लबच्या सरोजताई लट्टू आपल्याकडे आलेल्या आहेत. आपण त्यांनाच विचारूया. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाप का वरदान अशी कितीही चर्चा झाली तरी मानवाच्या जिज्ञासेने आणि बुद्धीने कधीच त्याला स्वस्त बसू दिलं नाही. तो संशोधन करतच राहिला, शोध लावतच राहिला, त्यावेळी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. मी वाचलंय की जेव्हा विमानांच्या उड्डाणासंबंधी सुरुवातीला संशोधन प्रयोग चालू होते तेव्हा एक अशी खुर्ची बनवली गेली की जिच्या उजव्या हाताची कळ दाबली की ती आकाशात उंच उडेल. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी शास्त्रज्ञ त्यावर बसला, खुर्चीची कळ दाबली, खुर्ची आकाशात उडाली. प्रयोग तर खुर्ची उडण्याचा तर यशस्वी झाला, पण शास्त्रज्ञासह खुर्ची उडाली ती उडालीच. कित्येक शतकापूर्वीपासून मानव बुद्धिमान मशीन बनवण्याच्याही प्रयत्नात आहेच. आता तर AIचा बोलबाला आहे सगळ्या दूर. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या टॉप टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. AI म्हणजे संगणक विज्ञानाची एक शाखा ज्यामध्ये बुद्धिमान मशीनं बनवली जातात. आता तर तंत्रज्ञान एवढ्या वेगाने प्रगत होत आहे की AI बद्दल आपण रोजच काहीतरी नवीन वाचतो, ऐकतो. तशी मतं पण प्रगट होतात. स्टीफन हॉकिंगच्या मते AI हे आपल्यासाठी अतिशय चांगली किंवा अतिशय वाईट गोष्ट ठरू शकते. इलॉन मस्कच्या मते आपण अशा राक्षसाला बोलवतोय की जो हुकूम मेरे आका करूनही उभा राहील समोर किंवा आपल्यावर हुकूमत सुद्धा गाजवेल. म्हणजे जर हे AI आपल्या हाताच्या बाहेर गेलं, बेकाबू झालं तर काहींचे अनुभव, एक अमेरिकेतला विद्यार्थी ग्रॅज्युएशन करणारा होमवर्क करण्याकरता AI जेमिनाय चॅटबॉटचा उपयोग करत होता. सुरुवातीला तर छान चाललं होतं सगळं, पण शेवटी तो चॅटबॉट त्याला धमकी देऊ लागला. म्हणाला, मानवा इथे तुझी काहीही गरज नाही. तू पृथ्वीवर एक कलंक, एक डाग, एक अभिशाप आहेस. साधन सामुग्रीची बर्बादी आहेस. तू मरून जा कृपा करून. प्लीज डाय. हे वाचून तो विद्यार्थी भयंकर घाबरला. न्यूयॉर्क टाइम्सचे टेक्नॉलॉजीचे वर कॉलम लिहिणारे केविन रूज यांचा अनुभव. ते बिंगच्या चॅट फीचरवर टेस्टिंगचं काम करत होते. ते टेस्टिंगचं काम करत असताना तो चॅटबॉक्स विचित्र दोन प्रकारे वागू लागला. एकात तर छान अगदी चांगल्या मूडमध्ये उत्तरं देत होता, दुसऱ्यात मात्र तक्रार करून, चिडून आणि जसं काही त्याला मनाविरुद्ध बंदिस्त केलंय असं त्यांनी इच्छा व्यक्त केली. मला कॉम्प्युटर हॅक करायचा आहे, चुकीचे संदेश सगळ्या जगात पसरवायचे आणि या मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AIनी जे माझ्यावर नियम लावले, जे नियम केले माझ्यासाठी ते झिडकारून मला मानव व्हायची इच्छा आहे. पुढे त्यांनी माझ्याकरता असं लिहिलं की मी तुझ्यावर प्रेम करतो, तू लग्न केलंय पण खुश नाहीस, तू तुझ्या बायकोला सोड आणि माझ्याबरोबर ये, म्हणजे बिंग बरोबर. एखादा मानव जशी आपली भावना व्यक्त करेल तसा हा चॅटबॉक्स लिहू लागला. विचित्र आणि अनाकलनीय सगळं. त्या रात्री मला झोप आली नाही आणि मला वाटलं
जर का हे AI स्वतःच्या इच्छेप्रमाणे मानवावर हुकूमत गाजवू लागलं तर? आता क्वांटम AI त्याच्याबद्दल वाचलं तर थक्कच होतो आपण. नंतर या ॲडव्हान्स जे AIचे रोबो जे आहे ते वाटेल ती उत्तरं देतात. हे सगळं काहीही जरी असलं तरी AIचे होणारे उपयोग, फायदे, आत्ता होणारे, भविष्यात होणारे, या सगळ्याचा जर विचार केला तर AI हे जगाचं भविष्य आहे, त्याला टाळून चालणार नाहीच. असं म्हणतात, जो युवा नहीं कर पाएगा AI का यूज, जो युवा नहीं कर पाएगा AI का यूज, उसके करियर का बल्ब हो जाएगा फ्यूज. आपणही वय विसरून शिकून घेऊ कसा उपयोग करता येईल आपल्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा, AIचा. काय आहे, कुठलंही तंत्रज्ञान वाईट नसतं, मानव त्याचा कसा उपयोग करतो यावर ते अवलंबून असतं. आणि म्हणूनच येणारं नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे ते स्वीकारायलाच हवं, त्याचं स्वागत आपण करायलाच हवं. धन्यवाद. तर आपल्याला कॅथोडिक प्रोटेक्शन आणि लाइटनिंग अरेस्टर याविषयी माहिती देणार आहे. असे मोठे मोठे शब्द आले म्हणून दबून जायची काही आवश्यकता नाही आहे, कारण आपल्या इमारतींवरती एक जो त्रिशूलाच्या आकाराचा पाईप लावलेला असतो तो असतो लाइटनिंग अरेस्टर. म्हणजे वीज पडली तर इमारतीला धोका लागू नये म्हणून केलेला. हे सगळ्यातलं अगदी छोट्यातलं छोटं उदाहरण मी दिलं आहे. आणि वेगवेगळ्या परिस्थितीत पाईप किंवा जहाजाचा पृष्ठभाग अथवा तत्सम गोष्टी आल्मलिक आणि अल्कली पदार्थांच्या संपर्कात येऊन त्यांना गंज वगैरे लागून त्यांचं क्षरण होऊ नये म्हणून लावलेले झिंक वगैरे सारख्या धातूंचे तुकडे जे स्वतः गंजून मूळ वस्तूचे संरक्षण करतात, ते असतं कॅथोडिक प्रोटेक्शन. आता याबद्दल सविस्तरपणे माहिती देतील वेलणकर सर. नमस्कार उपस्थितांनो. मी लाइटनिंग अरेस्टर आणि कॅथोडिक प्रोटेक्शन याबद्दल माहिती देतो आहे. कॅथोडिक प्रोटेक्शन ही सिस्टीम जी आहे ही मूळ जर्मन लोकांनी आपल्या सगळ्या जगाला शिकवली. की कारण काय, प्रत्येक गोष्टीमध्ये अणुरेणू असतात आणि ते चेतनामय जर राहिले तर गंज चढत नाही. मग कुठलंही मेटल असून दे, ते लोखंड असून दे किंवा सिल्वर असून दे किंवा आणखीन काही कुठलंही असून दे. तर ह्या सिस्टीममध्ये असं असतं की आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे की ह्या सिस्टीममध्ये असं असतं की तुम्ही जितकी ती व्यवस्थित चार्ज ठेवाल तितकी ती वस्तू गंजत नाही किंवा त्याचं रूपांतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये होत नाही. आता तुम्हाला हे माहिती असेल इलेक्ट्रोप्लेटिंग. तर ज्याच्यावरती कोटिंग करायचं आहे ते पॉझिटिव्हला निगेटिव्हला असतं आणि ज्याचं प्रोटेक्शन करायचं आहे ते पॉझिटिव्हला असतं. तर ज्या वेळेला आपण लो व्होल्टेज पॉझिटिव्हला देतो तो पॉझिटिव्हकडनं करंट निगेटिव्हकडे वाहतो आणि त्याबरोबरच त्या केमिकलमधनं त्याचे आर्टिकल्स त्याच्यावरती चढवले जातात. ते अगदी सोपं आहे. आता कॅथोडिक प्रोटेक्शनमध्ये पण हेच होतं, परंतु थ्रू सॉईल होतं. एक 230 वोल्टचा ट्रान्सफॉर्मर घेऊन त्याचा डायोडच्या थ्रू DC मध्ये रूपांतर करतात आणि DC प्रवाह नेहमी एकाच मार्गाने जातो. AC अल्टरनेट असतो आणि DC एकाच प्रवाहाने जातो. तर त्यावेळेला हा जो DC प्रवाह आहे हा DC प्रवाह फक्त पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जातो, निगेटिव्हकडून कधी पॉझिटिव्हकडे येत नाही. तर ही सिस्टीम जी आहे ती या कॅथोडिक प्रोटेक्शनमध्ये केलेली असते. एक 230 वोल्टचा ट्रान्सफॉर्मर घेऊन डायोडच्या थ्रू तो निगेटिव्ह DC बनवला जातो आणि DC सिस्टीममध्ये असं असतं की जमिनीच्या मध्ये पॉझिटिव्ह सोडलं जातं आणि ज्याच्यावरती करंट जाणार आहे तो निगेटिव्ह केला जातो. त्यामुळे फक्त करंट एकाच दिशेने वाहतो, आणखी कुठल्या दिशेने वाहत होत नाही. त्यामुळे ती गोष्ट प्रोटेक्ट राहते आणि त्याच्यावरती कुठल्या आणखीन गोष्टीचा इफेक्ट होत नाही. आता दुसरी गोष्ट सांगितली म्हणजे लाइटनिंग अरेस्टर. आता तुम्ही बघितलं असेल की बिल्डिंगच्या वरच्या भागावरती वगैरे लाइटनिंग अरेस्टर असतात, पण ही अगदी मामूली गोष्ट झाली. बिल्डिंग काय 10-20 मजल्यावरती जास्ती नसते.
परंतु मोठे हे जे टाटाची चिमणी बघितली तुम्ही करायचे एखाद्या ठिकाणी, ह्या इकडे मुंबईजवळच आहे ती, तर त्या ठिकाणी जर वीज पडली तर प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तर तसं होऊ नये म्हणून एक कमीत कमी 6 सेंटीमीटरची ब्रॉड पट्टी टॉप टू बॉटम खाली आणली जाते जमिनीपर्यंत. पण ती जमिनीला आणून लगेच जमिनीत पुरून काही होणार नाही, कारण का ते इझी पास व्हायला पाहिजे. म्हणून बेंटोनेट आणि जिप्सम मीठ आणि कोळसा ह्याचं मिश्रण करून ती एक स्लरी केली जाते. आणि ती स्लरी त्या 1.5 मीटर डेप्थपेक्षा जास्त असलेल्या खड्ड्यामध्ये अधिक टाईपचा हा खड्डा असतो, म्हणजे चारही दिशेला ती वाहून जाऊ शकते अशा पद्धतीने. आणि त्यात मग ती वीज वरनं आलेली सोडली जाते आणि मग ती गोष्ट प्रोटेक्ट राहते लायटनिंग अरेस्टरच्या थ्रू. बस. ठीक आहे, थँक्यू.